चलो शिवाय शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः ॐ नमः शिवाय शिवाय नमः त्याच्या मागे कारण काय करायचं हे मला अजूनपर्यंत खूप कमी लोकांनी विचारलं. तू काय तू काय ते विचारलं. इथेच का मिळालं आणि तुम्ही इथे का आला? तुमचा ते गावच इकडे आहे जवळ ह्या गोष्टी. आणि म्हणून मी गावात फक्त वर्षातून एकदा दोनदाच यायचो. जत्रा जत्रा होतं. माझ्या डोक्यात होतं काय असं काय करायचं तर मस्त आपण हिमालयात मनाली साईडला. पण इकॉनॉमिकली सपोर्ट कसा मिळतो तुम्हाला? आम्ही जेव्हा आलो तर इकॉनॉमिकल माझ्या एकपर्यंत पूर्ण नंतर प्रत्येक गोष्टी साधकांनी आणि बाहेरून कुठून स्पॉन्सरशिप घेतो करतो. आणि नंतर योगाच्या संदर्भात मी अशा इकडे तिकडे फिरलो. सगळं काही धोतांड बघितलं. नंतर असं एकदमच नास्तिक तेवर असं गेलो. नंतर इकडे हिमालयात गुरूंची भेट झाली. रुद्रनाथ बाबा आणि काशीला दर्शन झालं महाअवतार बाबाजी. तर ते टर्निंग पॉईंट होता आयुष्यात. असं काहीतरी असतं पण आणि असे सिद्ध कोणते भेटू पण शकतात वगैरे सगळं. त्यांना वचन दिलं काय क्रियायोग हा निःशुल्क मी लोकांपर्यंत पोचवीन. एक रुपये मी घेणार नाही. मग आम्ही एकटा आलेलो इकडे आणि सांगितले ध्वनी प्रज्वलित कर या मूळ मातीवर. इकडे बोलले बेटा तेरे गाव में कणकण में शंकर आहे. तर जिकडे गाडी थांबेल तिकडे थांब. आणि ते गाव सावरवाड होतं. थांबलो आम्ही. आणि नंतर हे तुमचं नेटिव्ह प्लेस आहे? माझं नेटिव्ह प्लेस आंगणेवाडी. आंगणेवाडी आंगणेवाडीमध्ये नेटिव्ह प्लेस आहे. मुंबईला मी बॉर्न बॉटम पण जत्रा